तर आता आपला पुढचा पॉइंट आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरी. व्हॅलन्स बॉन्ड थेरी बघायच्या अगोदर पाठीमागचे जेवढे तुम्ही कन्सेप्ट शिकलेले ते रीड करून घ्या, ते तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर व्हॅलन्स बॉन्ड थेरीची गरज का पडली. आपल्याकडे सांगितलं होतं तुम्हाला नाही का मॅक्झिमम मॉलिक्युल्सचे कोव्हॅलंट कंपाऊंड वगैरेचे तुम्हाला शेप वगैरे पाहिजे, जिओमेट्री पाहिजे, तर तुम्हाला VSEPR थेरी आहे त्यानुसार तुम्हाला काढता येतं सगळं. पण या व्हॅलन्स बॉन्ड थेरीची गरज का पडली ते यासाठी पडली कारण आपण लेवी स्ट्रक्चर जेव्हा देतो ते काय, लेवी स्ट्रक्चर हेल्प्स इन रायटिंग स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्युल्स बट फेल्स टू एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड. तो मॉलिक्यूल लिहायचा कसा हे सांगतो, पण ते केमिकल बॉन्ड जेव्हा फॉर्मेशन होतं तेव्हा ते केमिकल बॉन्ड फॉर्मेशन कसं होतं याचे रिझन लेवी स्ट्रक्चर देऊ शकत नव्हतं. त्यानंतर VSEPR थेरी. VSEPR थेरी काय करते, गिव्ह जिओमेट्री ऑफ सिंपल मॉलिक्युल्स बट थिअरॉटिकली डज नॉट एक्सप्लेन देम. हे आपल्याला ते VSEPR थेरीनुसार कळालं की हे शेप वगैरे काय याचा, पण ते थिअरॉटिकली एक्सप्लेन करू शकलं नाही. त्यामुळे प्रपोज केल्या गेल्या दोन थेरी, VBT आणि MOT, म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थेरी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. तर आता जे तिथे पॉइंट्स कव्हर झाले नाहीत किंवा तिथे काही ड्रॉबॅक्स होते तर या थेरीमध्ये कम्प्लीट केले जातील. व्हॅलन्स बॉन्ड थेरी आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी हे दोन थेरी झाल्यानंतर इथे जवळपास चॅप्टर संपलातच घोषित आहेत. तर ह्या दोन थेरीज आपल्या महत्वाच्या आहेत. आता कसं कोणताही न्यू ॲटम असेल, दोन ॲटम असेल तर when two atom are far distance from each other no interaction. म्हणजे ते जर दोन ॲटम आहेत, दोन ॲटम एकदम जास्त डिस्टन्सवर आहेत, फार डिस्टन्सवर आहेत दोन्ही, तर त्यांच्यात इंटरॅक्शन होऊ शकत नाही जास्त डिस्टन्सवर असल्यावर. पण जेव्हा ते एकमेकांकडे अप्रोच करतील तेव्हा त्यांच्याकडे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आणि रिपल्सिव्ह फोर्सेस वाढतात. एकदा डिस्टन्सवर असल्यावर त्यांच्याकडे कोणतेच फोर्सेस नसतात, पण जेव्हा ते एकमेकांकडे अप्रोच करतात त्यावेळेस अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह फोर्सेस तयार होतील. तर तुम्ही बोलता अट्रॅक्टिव्ह रिपल्सिव्ह दोन्ही कसे होतील, तर तुम्हाला सांगतो. जनरली आता हे अट्रॅक्टिव्ह कुठे होतात, न्यूक्लियस ऑफ ए आणि इलेक्ट्रॉन ऑफ ए, म्हणजे त्याच ॲटमच्या न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह चार्ज. न्यूक्लियस म्हणजे काय, सेंट्रली प्लेस्ड असतो. न्यूक्लियस मध्ये काय असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्सवर चार्ज, न्यूट्रॉन्स हे चार्जलेस पार्टिकल आहेत आणि प्रोटॉन हे पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्या सराउंडिंगला रिव्हॉल्व होणारे इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे हे पॉझिटिव्ह पूर्ण झालं. न्यूक्लियस हे कोणत्या ॲटमचं पॉझिटिव्ह असतं, हे पॉझिटिव्ह झालं आणि हे बाहेरचे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, म्हणजे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन होणार. हे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस म्हणजे काय, न्यूक्लियस ऑफ ए अँड इलेक्ट्रॉन ऑफ ए, न्यूक्लियस ऑफ बी आणि इलेक्ट्रॉन ऑफ बी याच्यात अट्रॅक्टिव्ह. त्यानंतर न्यूक्लियस ऑफ ए आणि इलेक्ट्रॉन ऑफ बी म्हणजे याचा न्यूक्लियस आणि दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन, दुसऱ्याचा न्यूक्लियस आणि याचा इलेक्ट्रॉन, असं अट्रॅक्शन. म्हणजे न्यूक्लियस ऑफ ए आणि इलेक्ट्रॉन ऑफ बी, न्यूक्लियस ऑफ बी आणि इलेक्ट्रॉन ऑफ ए. त्यानंतर रिपल्सिव्ह फोर्सेस कसे तयार होणार, आता हे तुम्हाला अट्रॅक्टिव्ह झालं. रिपल्सिव्ह कसे होणार, रिपल्सिव्ह म्हणजे काय, सेम चार्ज जर दोघांवर असेल तर ते एकमेकाला रिपेल करणार, अपोजिट असेल तर अट्रॅक्ट करणार. अपोजिट एकमेकांना अट्रॅक्ट करतात, सेम असेल तर एकमेकाला रिपेल करतात. त्यानंतर रिपल्सिव्ह फोर्सेस कोण, इलेक्ट्रॉन ऑफ ए आणि इलेक्ट्रॉन ऑफ बी. जेव्हा अप्रोच करणार, जे इलेक्ट्रॉन हे बाहेरच्या शील्डला रिव्हॉल्व होत असतात, न्यूक्लियस सेंटरला असतो, हे बाहेरून जेव्हा अप्रोच होणार तर एक्सटर्नली दोघांच्या साईडला कोणते असणार, इलेक्ट्रॉन असणार. इलेक्ट्रॉन जवळ आले त्यांच्यात रिपल्शन तयार होणार. हे येते इलेक्ट्रॉन ऑफ ए आणि इलेक्ट्रॉन ऑफ बी या दोघांचे रिपल्शन होणार. आणि सेम तसंच एकदम जवळ आल्यानंतर, सर्टन डिस्टन्सवर आल्यानंतर त्यांचे न्यूक्लियस रिपल्शन सुरू होणार. न्यूक्लियस ऑफ ए आणि न्यूक्लियस ऑफ बी या दोघांमध्ये रिपल्शन परत सुरू होणार. त्यानंतर आफ्टर ओव्हरकमिंग दिस, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकदा हे ओव्हरकम केले, म्हणजे रिपल्सिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सेस एकदा ओव्हरकम केल्यानंतर एक स्टेबल लोवेस्ट एनर्जी स्टेट किंवा कमी एनर्जी स्टेट वाली एक कंडिशन भेटते. तिथं ते एकदम केमिकल बॉन्ड फॉर्म करू शकतात. तिथे काय, पण जनरली एक्सपेरिमेंटली काय सांगितलं गेलेलं आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन रिपल्सिव्ह फोर्सेस. म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जनरली ॲटम्स मध्ये ग्रेटर असतात रिपल्सिव्ह फोर्सेस साठी. त्यामुळे ते एकमेकांना बांधून ठेवतात, दूर जात नाहीत, त्यामुळे मग केमिकल बॉन्ड फॉर्मेशन होतं. VBT एक्सप्लेन्स फॉर्मेशन अँड डायरेक्शनल प्रॉपर्टीज ऑफ बॉन्ड. VBT काय करते, फॉर्मेशन कसं होतं त्या बॉन्डचं आणि त्याची डायरेक्शनल प्रॉपर्टीज काय आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करते. आणि हे कुठे, पॉली ॲटॉमिक मॉलिक्युल्स इन टर्म्स ऑफ ओव्हरलॅप अँड हायब्रिडायझेशन. तर व्हीबीटीचे दोन कन्सेप्ट आहेत, एक काय ओव्हरलॅप आणि हायब्रिडायझेशन. या दोन कन्सेप्ट नुसार व्हीबीटी एक्सप्लेन करते की फॉर्मेशन कसं होतं बॉन्डचं आणि डायरेक्शनल प्रॉपर्टीज काय आहेत बॉन्डच्या, या दोन्हीवरून आपल्याला कळतं. त्यानंतर व्हीबीटी नुसार आता ओव्हरलॅपिंग ॲटॉमिक ऑर्बिटल हा कन्सेप्ट बघू. याच्यानंतर फक्त हायब्रिडायझेशन असेल, त्यानंतर पूर्ण हे संपणार, व्हॅलन्स बॉन्ड थेरी संपणार. त्यामुळे लास्ट एक थेरी असणार मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. तिथे चॅप्टर संपतो. त्यानंतर फक्त तुम्हाला काही इम्पॉर्टंट इंटरेस्टचे पॉईंट्स देईल आणि तिथे चॅप्टर आपला संपून जाईल. तर ओव्हरलॅपिंग कन्सेप्ट काय, व्हेन टू ॲटम कम क्लोज टू इच अदर
देअर इज ओव्हरलॅपिंग ऑफ टू ॲटॉमिक ऑर्बिटल्स. दोन्ही जेव्हा ते एकमेकांच्या क्लोज येतात तेव्हा ओव्हरलॅपिंग होते. ओव्हरलॅपिंग म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल हायड्रोजन बघा, हायड्रोजन मध्ये एस ऑर्बिटल मध्ये हा एक इलेक्ट्रॉन आहे आणि ह्या याच्या ऑर्बिटल मध्ये एक एस इलेक्ट्रॉन आहे. तेव्हा हे ओव्हरलॅप होताना काय करणार, हे पेरिंग होणार, हे एकमेकाला ओव्हरलॅप करणार, एकदम क्लोज येणार, जवळपास यांचे पेरिंग झाल्यासारखे होणार, हे बॉन्ड तयार होणार त्यांच्यात, त्याला ओव्हरलॅपिंग बोलायचं. एक सर्टन डिस्टन्स नंतर. आणि ओव्हरलॅपिंगचा कन्सेप्ट आहे, तुम्ही जर हाफ फील्ड ऑर्बिटल असेल तरच ओव्हरलॅप करू शकता. कारण की बघा, जेव्हा तुम्हाला एक ऑर्बिटल मध्ये किती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन बसतात, तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये सांगितलेले जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसतात. तर ओव्हरलॅप कधी करू शकेल तो, त्याच्याकडे ते ऍटलीस्ट तिथे एक इलेक्ट्रॉनच असला पाहिजे, जास्तीत जास्त एकच इलेक्ट्रॉन असला पाहिजे. 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे तो आता पॅसिव्ह झाला, तो तिथे काय ऑर्बिटल मध्ये स्वतःचे भरू शकत नाही. म्हणजे ओव्हरलॅपिंग साठी पण कन्सेप्ट काय आहे की तिथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजेच, तेव्हा ओव्हरलॅपिंग पॉसिबल आहे. त्यानंतर ओव्हरलॅप काय, ओव्हरलॅप पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, 0 असू शकतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओव्हरलॅप वगैरे हे सगळं ते त्याच्यानुसार आहे. पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, 0 आता हे बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओव्हरलॅप. आता हे जनरली पी ऑर्बिटल्सचे काय असते, पी ऑर्बिटल्स मध्ये काय पी एक्स, पी ए, पी वाय आणि पी झेड अशा 3 ऑर्बिटल्स असतात. तुम्हाला सांगितलं पिरियडिक टेबल मध्ये 3 ऑर्बिटल्स असतात. कोणत्या, पी एक्स, पी वाय, पी झेड. आणि डी ऑर्बिटल मध्ये 5 असतात. 5 कोणत्या, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर, अशा 5 ऑर्बिटल्स असतात. तर पी मध्ये नाही का ते वेगवेगळ्या प्लेनला जसे आहेत, एक्सच्या एक्स प्लेनला असेल तर पी एक्स, वायला असेल तर पी वाय आणि पी झेड, हे अशा प्रकारे. आता हे एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे तुम्हाला ओव्हरलॅप, पॉझिटिव्ह कोणते, निगेटिव्ह कोणते, हे ओव्हरलॅप तुम्ही बघून घ्या. जेव्हा हे दोन, हा बघा दोन्ही पी झेड येतात आणि दोघांचे पॉझिटिव्ह ऑर्बिटल, पॉझिटिव्ह एंड त्यांचे जेव्हा ओव्हरलॅप करतात तेव्हा तो पॉझिटिव्ह. इथे बघा पी झेडचे, पी झेड आणि एस चे हे पॉझिटिव्ह ओव्हरलॅप झालेत. पी एक्स चे पण पॉझिटिव्ह ओव्हरलॅप झालेत. अशा प्रकारे आता हे निगेटिव्ह, आता इथे एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे हा एक निगेटिव्ह ओव्हरलॅप. त्यानंतर हे पी झेड आणि एस असं, हे पी एक्स हे सगळे जेव्हा निगेटिव्ह, जेव्हा त्यांचा अप्रोच होतो, दोन्ही सेम पॉझिटिव्ह चार्ज असेल तर पॉझिटिव्ह ओव्हरलॅप आणि निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह ओव्हरलॅप, अशा प्रकारे हे दोन्ही ओव्हरलॅप आहेत. हे झालं आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ओव्हरलॅपचं. तर आता हे खाली 2 एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल आहेत 0 ओव्हरलॅपचे. म्हणजे काय, इथं जेव्हा पी एक्स ऑर्बिटल आणि एस ऑर्बिटल जेव्हा असे जेव्हा यांचा ओव्हरलॅप असा होतो तेव्हा इथं 0 होतं. आणि सेम पी एक्स आणि पी वाय जेव्हा ओव्हरलॅप होतं तेव्हा एक 0 होतं. हे 2 एक्झाम्पल 0 ओव्हरलॅपचे. त्यानंतर टाइप्स ऑफ ओव्हरलॅप. टाइप्स ऑफ ओव्हरलॅप मुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे ओव्हरलॅप आहे त्याच्यामुळे 2 टाईपचे बॉन्ड तयार होतात. त्यामुळे ते एक सिग्मा बॉन्ड तयार होतो, एक पाय बॉन्ड तयार होतो. त्यामुळे त्या टाइप्स ऑफ बॉन्ड मध्ये त्या फॉर्मेशन ऑफ बॉन्ड मुळे 2 टाईप केले जाते, सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड कसं तयार होणार, जेव्हा एस एस ओव्हरलॅप, एस एस ओव्हरलॅप म्हणजे काय, एस ऑर्बिटल आणि एस ऑर्बिटल या दोघांचं ओव्हरलॅप झालं म्हणजे एस एस ओव्हरलॅप, तेव्हा सिग्मा बॉन्ड तयार होणार. एस पी तेच कसं, हे एस हे पी अशा टाईपचं. हे जर सांगितलं झालं, हे जर तुम्हाला सांगितलं इथं, हे 0 ओव्हरलॅपचं एक्झाम्पल आहे. तर हे इथे पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह ओव्हरलॅप, इथे निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह ओव्हरलॅप. हे झालं एसपी. आणि पीपी, पीपी मध्ये एक असं एक आहे पूर्ण, नाही तर पी एक्स आणि हे असं इथे घेतलं तर हे पी एक्स आणि पी वायचं ओव्हरलॅप आहे, 0 ओव्हरलॅप आहे. आणि सेम जर असेल हे पी एक्स हे पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्ह ओव्हरलॅप, आणि हे जर अपोजिट चार्ज सेम, हे जर अपोजिट असेल म्हणजे ह्याचं पॉझिटिव्ह अबोव द मिड लाईन आहे, त्यानंतर ह्याचं निगेटिव्ह बिलो आहे. तर ह्याचं जर उलट असेल तर सेम ह्याचं हे झालं निगेटिव्ह ओव्हरलॅप या दोघांमध्ये. फक्त इथे काय, आता पाय बॉन्ड, पाय मध्ये काय, पाय बॉन्ड मध्ये ओव्हरलॅप कसा होतो, हे असा म्हणजे काय, हे एकमेकांना पॅरलल आहेत आणि ह्यांचा जो ह्यांचा जो ऍक्सिस आहे, हे एकमेकांचे ऍक्सिस एकमेकाला पॅरलल आहेत आणि परपेंडिक्युलर टू इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. हे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस त्यांचा, ह्यांचे हे याला परपेंडिक्युलर आहेत. तेव्हा ते पीपी ओव्हरलॅप झाल्यानंतर पाय बॉन्ड तयार होतो. पीपी ओव्हरलॅप आणि इथं सिग्मा बॉन्ड आणि इथं पाय. तर आता तुम्ही सांगाल की इथं पण पीपी ओव्हरलॅप आहे, इथं पण पीपी ओव्हरलॅप आहे, पण इथे सिग्मा बॉन्ड, इथं पाय बॉन्ड. इथे काय होतं, हे ओव्हरलॅप जे आहे त्यांचं हे एकमेकांच्या ऍक्सिस सोबत आहे, हे एकमेकांच्या ऍक्सिसला पॅरलल नाहीये. इथे एकमेकांच्या ऍक्सिसला पॅरलल इंटरन्यूक्लियर डिस्टन्सच्या परपेंडिक्युलर आहे. हे वेगळे आणि हे वेगळे, त्यामुळे इथे सिग्मा बॉन्ड आणि इथे पाय बॉन्ड. तर व्हीबीटी मध्ये पुढचा कन्सेप्ट आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन मध्ये इसेन्शियल कंडिशन्स काय आहेत,
atomic orbitals of same atom can participate in hybridization. म्हणजे सेम ॲटमच्या सेम ॲटॉमिक ऑर्बिट म्हणजे ते स्वतःच्या ॲटॉमिक ऑर्बिटल्सचं हायब्रिडायझेशन होतं इथं. ओनली द ॲटॉमिक ऑर्बिटल्स नॉट इलेक्ट्रॉन अंडरगो हायब्रिडायझेशन. म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल्सचं हायब्रिडायझेशन होतं आणि त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन इकडे तिकडे जातो. इलेक्ट्रॉन इकडे तिकडे जातो म्हणजे हायब्रिडायझेशन होतं असं नाहीये इथे की त्या ऑर्बिटल्सचं हायब्रिडायझेशन होतं त्याची एनर्जीच नाही का. म्हणजे कसं की दोन ऑर्बिटल्स आहेत, एका ऑर्बिटलची एनर्जी जास्त आहे, एका ऑर्बिटलची कमी आहे. जेव्हा हे एनर्जी इक्वल होतात जवळपास, जेव्हा इक्वल होतात म्हणजे त्यांचं हायब्रिडायझेशन जेव्हा होतं तेव्हा याच्या एनर्जी इक्वल होतात तेव्हा त्यातले इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. असं अर्थ नाही की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात म्हणून त्यांचे सेम एनर्जी लेवलला येतात. atomic orbitals participating have nearly same energy. जवळपास जेवढे atomic orbitals participate होतात हायब्रिडायझेशन मध्ये त्यांची जवळपास सेम एनर्जी म्हणजे एनर्जी असते. म्हणजे त्यांच्या देवाणघेवाण व्हायची असेल ना तर ते दोघांची ताकद सेम लागते. असं नसतं की एक एकदम कमकुवत आहे, एक एकदम स्ट्रॉंग आहे, त्यांच्यात शेअरिंग होईल तेव्हा नाही होत, इंटरचेंज तेव्हा नाही होत. जेव्हा ते दोघं एक स्ट्रॉंग आहेत किंवा दोघं वीक आहेत तेव्हा त्यांच्याकडे एनर्जी एक्सचेंज होते. सायलेंट फीचर्स ऑफ हायब्रिडायझेशन काय, atomic orbitals of comparable energy only participate. म्हणजे त्यांची एनर्जी हेच सांगितलेलं पॉईंट, त्यांची एनर्जी जवळपास सेम असेल तरच ते पार्टिसिपेट करू शकतात हायब्रिडायझेशन मध्ये. तुम्हाला सांगतोय हायब्रिडायझेशन याचं फक्त थेरोटिकल कन्सेप्ट आहे. बघा तुम्हाला हे जे तुम्हाला सांगितलं हायब्रिडायझेशन कसं होतं, हे ऑर्बिटल्स कसं होतं, तुम्हाला जनरली याच्यावर फोकस नाही केला जाणार. तुम्हाला डायरेक्ट हायब्रिडायझेशन विचारणार, तुम्हाला त्याचा नाही का मग लोड किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, किती लोड पेअर वगैरे हे विचारणार. हे थेरोटिकल कन्सेप्ट आहे. तुम्हाला हे थेरोटिकल कन्सेप्ट आहे. हे जे आहे तुम्हाला पाठीमागचा जो फॉर्म्युला दिलेला हायब्रिडायझेशन नंबर आणि लोन पेअर याच्यामध्ये तुम्हाला सगळं येऊन जाईल. तुम्हाला विनाकारण स्वतःला ह्यात टाकायची गरज नाही. पण फक्त काय आहे की तुम्ही सगळे हे तुम्ही शिकलाच नाही, जर तुम्ही एनसीईआरटीचं बुक वाचलंच पाहिजे, कंपल्सरी वाचलं पाहिजे, तर तुम्हाला एक्झॅक्ट कळेल. कारण मी बरेच स्ट्रक्चर वगैरे येतात ते इथे काढण्यापेक्षा तुम्ही तिथं बघून घेतलं तुम्हाला जास्त सोपे जातील. आणि तिथे प्रॉपर एक्सप्लेन केलेले म्हणजे असं वेगळे एक्सप्लेन केले नाही पण स्ट्रक्चर दिलेले आहेत. तुम्ही स्ट्रक्चर तिथून बघून घ्या. आणि रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे ना, पूर्ण व्हिडिओ जेव्हा बघणार केमिकल बॉन्डिंगचे हार्डली ते 5च्या आसपास व्हिडिओ होणार. एक मी फक्त एक्स्ट्रा इंटरेस्टच्या पॉईंटसाठी ठेवेल. 5 व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पूर्ण एनसीईआरटी एकदा वाचून घ्या. आणि एनसीईआरटी वाचून तुम्ही हे पॉईंट्स एकदा कव्हर केलेले असले ना, तुम्हाला कशाचा कोणताही प्रॉब्लेम मध्ये अडचण येणार नाही, पूर्ण तुम्हाला समजतील. तर पुढचा पॉईंट आहे, द शेप ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स इज डिफरंट फ्रॉम प्युअर ॲटॉमिक ऑर्बिटल्स. प्युअर ॲटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजे काय, प्युअर ॲटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजे त्याचे ओरिजिनल ॲटॉमिक ऑर्बिटल्स, हायब्रिडायझेशन होण्याच्या अगोदर त्याचे जे ऑर्बिटल्स येतात त्याचा शेप आणि हायब्रिडायझेशन झाल्यानंतर त्या ऑर्बिटलचा शेप वेगवेगळा असतो. The compound formed by hybrid orbitals are stronger than those by pure orbitals. म्हणजे हायब्रिडायझेशन नंतर जे कंपाऊंड त्याचे तयार झाले ते स्ट्रॉंग कंपाऊंड असतात रादर दॅन त्याच्या ओरिजिनल स्टेट मध्ये. तर आता हे सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्डचं कसं आहे, याच्यानुसार जर हायब्रिडायझेशन कन्सेप्ट नुसार सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड मध्ये फॉर्मेशन कसं आहे, त्यात डिफरन्स काय. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज हायर अलॉंग ऍक्सियल लाईन. ऍक्सियल लाईन म्हणजे काय असते हे समज असे, हे नॉर्मली ऍक्सियल लाईन ह्यांचा ऍक्सिस जेव्हा असतो हे नॉर्मल पी ऑर्बिटल झाले, हे पूर्ण ऍक्सिस झालं त्याचं. हे ऍक्सियल लाईनला काय हायर अलॉंग ऍक्सियल लाईन, इलेक्ट्रॉन डेन्सिटी हायर असते. इथे ऍक्सियल लाईनला 0 असते यांची अलॉंग. नंतर कोऍक्सियल ओव्हरलॅप म्हणजे यांचा ओव्हरलॅप कसा होतो, कोऍक्सियल म्हणजे फॉर एक्झाम्पल असा ओव्हरलॅप होतो यांचा, किंवा एस आणि पी चं बघायचं झालं तर असा ओव्हरलॅप होतो. हे कोऍक्सियल ओव्हरलॅप झालं. इथे लॅटरल ओव्हरलॅप म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं, पी पाय हे असा ओव्हरलॅप, हे पी पाय बॉन्डिंग. त्यानंतर एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप मोर एनर्जी रिलीज. म्हणजे त्यांची ओव्हरलॅपची एक्सटेंट म्हणजे ते जास्त ओव्हरलॅपिंग. म्हणजे तुम्हाला सांगितलंय स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, मागच्या पॉईंट मध्ये सांगितलं स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओव्हरलॅप. जेवढा ओव्हरलॅप जास्त असेल तेवढी स्ट्रेंथ जास्त असेल, तेवढी जास्त अगोदर एनर्जी त्यांनी रिलीज केलेली असणार. इथं लो. तर सिग्मा बॉन्ड काय स्ट्रॉंग बॉन्ड आहे आणि हा वीक बॉन्ड आहे. सिग्मा बॉन्ड कधी होतो फॉर्म, तर एस ओव्हरलॅप, एसपी ओव्हरलॅप, पीपी ओव्हरलॅप. आणि इथं काय फक्त पीपी ओव्हरलॅप, त्या पी पाय बॉन्ड असतो. त्यानंतर फ्री रोटेशन अबाउट ऍक्सिस इज पॉसिबल इन सिग्मा बॉन्ड. तर सिग्मा बॉन्ड मध्ये फ्री रोटेशन पॉसिबल असतं, पाय बॉन्ड मध्ये नसतं. आता हे तुम्हाला कधी कळणार, जेव्हा तुम्ही टॉर्शनल अँगल वगैरे बघणार तेव्हा तुम्हाला कळेल पुढच्या त्यानंतरच्या पॉईंट मध्ये. सिग्मा बॉन्ड मध्ये रोटेशन कसं होतं, रोटेशन नुसार मग त्याची स्टॅबिलिटी वगैरे त्याचे 3-4 पॉईंट्स तुम्हाला पुढच्या सांगेल.
तर हे हायब्रिडायझेशन नेमकं काय आहे आता तुम्हाला सांगतो. हे पूर्ण हायब्रिडायझेशन तुम्हाला एक्झॅक्ट कसं आहे केमिस्ट्रीमध्ये हे काच आहे कसं चालत काही नाही, हे ऑलरेडी पॉईंट प्रूव्हन आहेत, हे सगळे पॉईंट प्रूव्ह केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हे बरोबरच आहे का हे यात पडायचं गरज नाही. तुम्ही फक्त लर्न करा. तुम्हाला एकदम डिटेल घ्यायची तुम्हाला पीजी करा, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पीजी करा नंतर. पण आता एंट्रन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला गरजेचं काय की एंट्रन्सचे तुम्हाला पॉईंट समजणे इतपत तुम्हाला नॉलेज पाहिजे, तुम्ही तेवढे क्रॅक करा. नंतर तुम्हाला पूर्ण नॉलेज घेण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलेलं आहे. सध्या मेन फोकस तुमचा एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं असलं पाहिजे. तर आता PCL 5 मध्ये तुम्ही अटॉमिक ऑर्बिटलचं कॉन्फिगरेशन बघितलं, तेव्हा तुमचं अटॉमिक ऑर्बिटलचं कॉन्फिगरेशन काय 3s2 3p3 येणार. त्यानंतर 3s2 3pp आणि त्याला तुम्हाला सांगितलं थर्ड पिरियड मध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल्स असते, 3d ऑर्बिटल्स व्हॅकंट डी ऑर्बिटल्स असते. तेव्हा जवळपास याची एनर्जी आणि ह्याची एनर्जी सेम असते. त्यानंतर काय होतं मग हे पेअर्ड इलेक्ट्रॉन हा ट्रान्सफर होतो कुठे या डी ऑर्बिटल मध्ये. म्हणजे हा कुठे गेला, इथला इलेक्ट्रॉन कुठे गेलाय इथे. मग आता याचं हायब्रिडेशन झालं. म्हणजे आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती झाले 1 2 3 4 5 झाले. मग नंतर याचे 5 इलेक्ट्रॉन बाहेरच्या दुसऱ्या एलिमेंटचे जेव्हा 5 व्हॅकंट अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तेव्हा ते ह्याच्यासोबत ओव्हरलॅप होणार आणि हा कंपाऊंड तयार करणार PCl5. अशा प्रकारचा कंपाऊंड तयार होणार. म्हणजे हे 5 ऑर्बिटल्स त्याचे पार्टिसिपेट करतात त्यासाठी. आणि ह्याच्यानुसार तुम्हाला आणि एक कन्सेप्ट सांगतो, जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे CH4 किंवा इथिलीन वगैरे सी डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2 CH ट्रिपल बॉन्ड CH असे जर कंपाऊंड बघतात जनरली तिथे काय जर तुम्हाला जर त्यांचा शेप वगैरे काही काढायचं तुम्ही काय करा, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स त्या कार्बनला किती अटॅच आहेत तो त्याचा हायब्रिडायझेशन नंबर कन्सिडर करा आणि तुम्ही जिओमेट्री काढून टाका. काय कन्सेप्ट आहे की नंबर ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स त्या सिंगल कार्बन ॲटमचे किती आहेत त्यानुसार त्याची जिओमेट्रीचा हायब्रिडायझेशन नंबर कन्सिडर करा. म्हणजे 4 असतील तर टेट्राहेड्रल म्हणजे एका कार्बनला जर 4 हायड्रोजन अटॅच असतील तर टेट्राहेड्रल, 3 असतील तर त्यानुसार तुम्हाला शेप दिले टेबल तुम्हाला पाठ करायला सांगितलं तसं ते करा. आणि सेमच कार्बोनिल कंपाऊंडचं पण आहे जे FeCO5 चं काय येणार तर तुम्ही CO किती येतं 5 येतं, 5 हा हायब्रिडेशन नंबर कन्सिडर करा. 5 या हायब्रिडेशन नंबरला तुम्हाला सांगितलं शेप वगैरे कोणता असेल हे सगळं तुम्हाला येणार. तुम्हाला केमिकल बॉन्डिंग मधला क्वेश्चन एकही रॉंग होणार नाही. तुम्ही हे पूर्ण माझे मी दिलेले पॉइंट्स करा आणि NCERTचं बुक एकदा वाचून हे पूर्ण पॉइंट्स तुम्ही केले ना तुम्हाला NCERTचं पूर्ण चॅप्टर वाचायला हार्डली 2 ते 2.5 तास लागतील. एवढं जर कंप्लीट झालं तुम्हाला काहीच गरज नाही बाकी काही करायची. हे पूर्ण चॅप्टर शिकवल्यानंतर तुम्ही डायरेक्ट प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करा, तुम्हाला पूर्ण कळून जाईल. याच्यात काही क्वेरीज असतील तर मला तसं ग्रुपवर सांगा, व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत आपले तिथे काही सांगा, काही कमेंट मध्ये सांगा किंवा पर्सनल सजेशन काही द्या, तुम्हाला वगैरे सांगेल. कारण मेन काय आहे की तुम्हाला हे सगळे समजले का किंवा सगळं प्रत्येक गोष्ट समजली का ही महत्वाची आहे. ती जर नसेल समजली मी पर्सनल तुम्हाला त्या गोष्टी सांगेल, फक्त तुम्ही त्याची तयारी ठेवा की तुम्ही विचारा, कारण हे गरजेचं आहे तुम्ही विचारणं वगैरे. धन्यवाद.